शाळांच्या परीक्षा संपल्या आहेत, शाळांना सुट्ट्या पडल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये पर्यटक आणि मुंबई पुण्याहून चाकरमाने दाखल होऊ लागले आहेत. परंतु एकीकडे पेट्रोल आणि डिझेलची टंचाई असतानाच CNG गॅसचीही मोठ्या प्रमाणात टंचाई दिसून येत आहे. मी संगमेश्वरमध्ये आहे आणि आपण इथे बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर वाहन चालकांना CNG गॅससाठी तासनतास वाट पाहावी लागत आहे. अगदी रात्रीपासून 3 ते 4 तास काहीजण वाहन चालक गॅससाठी रांग लावून उभे आहेत. एकंदरीत CNGच्या टंचाईमुळे वाहन चालकांचे या उकाड्यामध्ये हाल झालेले दिसून येत आहेत. आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, काय सांगाल, तुम्ही कुठून आला आहात आणि गॅस टंचाईमुळे नेमके काय परिणाम होतो? आम्ही मुंबई घाटकोपरमधून आलो आहोत. इकडे कडवईमध्ये माझे फिल्डर राहतात, त्यांच्याकडे काही कार्यक्रमानिमित्त आम्ही आलो होतो. आणि काल देखील इथून पुढे गणपतीपुळ्याला फिरण्यासाठी गेलो होतो. तिकडून रिटर्न आलो तेव्हाही इथे पाहिली जवळजवळ अर्धा किलोमीटरच्या पुढे जास्त रांग होती. त्यानंतर आम्ही बोललो इतक्या वेळ काही इथे थांबू नाही शकत, म्हणून आम्ही पुन्हा तिकडे गेलो घरी. आत्ता पुन्हा इकडे आलो, इकडे बघतो तर आता CNG आहे. लाईन पहिली कमी होती, आता लाईन बघत असं तुम्ही वाढलेली आहे, पण आता लाईट नाही. थोड्या वेळापूर्वी मी काही रिक्षा चालकांना विचारलं, ते बोलले की 3:30 वाजता बोलले होते आणि आता बोलतात की 6 वाजता लाईट येईल. तोपर्यंत इतक्या वाहनांच्या रांगा वाढतच जातील. म्हणजे CNG तुटवडा मुंबई गोवा महामार्गावर तुम्ही जर बघाल तर ॲक्च्युली खूप जास्त आहे. धन्यवाद सर. आपण बघितलं घाटकोपरमधून हे पर्यटक आलेले आहेत आणि गॅसचा तुटवडा आहे, त्याचबरोबर वीज पुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे वाहन चालकांचे खूपच हाल होताना आपल्याला दिसत आहे. कोकणात सध्या उकाडा वाढत आहे, त्यातच येणाऱ्या पर्यटकांना पेट्रोल डिझेल टंचाई आणि गॅसची टंचाई यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. योगेश भंडागळे, जय महाराष्ट्र.